6 जून रोजी यशोदानगर परिसरात राहणारे फिर्यादी हे आपल्या मैत्रिणीसह नांदगावपेठ परिसरात असलेल्या वाळकी डॅम येथे फिरायला गेले असता सायंकाळी त्यांना अडवून अज्ञातांनी लूटमार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। नांदगावपेठ टोलनाका बाजूने असलेल्या वाळकी डॅम जवळून कच्च्या रोडने घरी येत असताना 3 दुचाकीने एकूण 10 अनोळखी युवकांनी फिर्यादीची दुचाकी अडवली होती। फिर्यादीला लाताबुक्क्यांनी मारपीट करून फिर्यादीच्या खिशातील 4500 रुपये बळजबरीने काढले होते। यासोबतच फिर्यादीच्या मैत्रिणीच्या गळ्यातील 45,000 रुपये किमतीची 10 ग्रॅम सोन्याची चेन सुद्धा बळजबरीने ओढून पसार झाले होते। या प्रकरणात नांदगावपेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम 310(1)(2) अंतर्गत गुन्हे दाखल केले होते। या गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून ठाणेदार दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने लूटमार करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश केला। पोलिसांनी रेकॉर्डवर असलेले गुन्हेगार शारिक खान आबिद खान वय 22 वर्ष राहणार फातिमा नगर लालखडी, शेख अयान शेख नासिर वय 20 वर्ष राहणार लालखडी, मोहम्मद सय्यद उर्फ भावा, मोहम्मद आरिफ वय 19 वर्ष राहणार यास्मीन नगर, अयान खान आसिफ खान वय 19 वर्ष राहणार यास्मीन नगर, शेख शर्जील उर्फ राज शेख इरफान वय 19 वर्ष राहणार यास्मीन नगर व ग्रामीण जिल्ह्यातून तडीपार असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख अरबाज शेख मुजीब वय 22 वर्ष राहणार लालखडी यांना शिथापीने ताब्यात घेतले। यावेळी आरोपीने व त्यांच्या साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपीचे 4 साथीदार सध्या फरार असून नांदगावपेठ पोलीस त्यांच्या शोधात लागले आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने नांदगावपेठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक वाणी वाकडे, पोलीस कर्मचारी राजा राऊत, राजीव खान, निलेश साविकार, वैभव तिखिले, राजा सय्यद, संजय निहारे, वैभव धुरंधर यांनी केली। दिनांक 6 जून 2025 रोजी नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वडकी डॅम आहे। त्या ठिकाणी एक कपल त्या ठिकाणी फिरायला गेलं होतं। फिरायला गेलं असताना ते जेव्हा परत येत होते तेव्हा कच्च्या रस्त्याने त्यांनी 3 बाईकवर एकूण 10 अनोळखी इसम बसून आले। त्या ठिकाणी त्यांचा रस्ता अडवून त्यांना त्यांच्या गळ्यातील चेन हिसकली, त्यांची पर्स हिसकली आणि पर्समधील त्यांनी 5,000 रुपये रोख आणि गळ्यातील 10 ग्रॅमची चेन असा संपूर्ण 49,500 रुपयाचा मुद्देमाल त्यांनी जबरीने हिसकावून चोरून नेला। त्या अनुषंगानं दरोड्याचा गुन्हा दाखल केलेला होता। त्यामध्ये आरोपी निष्पन्न करणं आणि त्यांना अटक करणं हे अतिशय जिकिरीचं आणि कौशल्यपूर्वक काम होतं। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही सदर जे आरोपी आहेत त्यामध्ये कुठलंही मोबाईल किंवा तांत्रिक याचा वापर न करता आमच्या जे स्थानिक कौशल्य आहे त्याचा आधार घेऊन यातील एकूण 6 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि त्यांनी पूर्ण घटनाक्रम आम्हाला सांगितलेला आहे आणि इतर 4 आरोपी जे आहेत त्यांची नावसुद्धा आपल्याला मिळालेली आहेत। त्या अनुषंगाने आम्ही जी पुढील जप्तीची जी कारवाई आहे ते आम्ही करत आहोत आणि आरोपीला अटक करून त्याचा PCR घेऊन आम्ही पुढे अधिक तपास करत आहोत। या माध्यमातून मला आणखी एक अमरावतीच्या जनतेला एक आवाहन करायचं आहे की नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वडकी डॅम आहे। तिथं बरेच तरुणी मुली जे आहेत ते फिरायला येतात। तर मला त्यांना एवढं सांगायचं आहे की तो जो डॅम आहे तो एक निर्जनस्थळी आहे। तिथे बोर्डसुद्धा लावलेला आहे की तिथे कोणी फिरायला जाऊ नये। त्या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता आत्तापर्यंत 14 लोक बुडालेली आहेत। तर आणि त्या ठिकाणी बरेच जे असतात टवाळखोर मुलं जे असतात ते येतात आणि कपलला ते घेरतात आणि तिथे लूटमारीचे प्रकार होतात। त्याला प्रतिबंध करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत। पेट्रोलिंगसुद्धा आमची चालू असते। परंतु तरुणींना एकच सांगायचं आहे की त्या ठिकाणी कृपया जाऊ नये आणि त्यामुळं अशा घटनेला आळा बसू शकतो।